आज आपण पाहणार आहोत साठ्याच्या करंज्या कशा बनवायच्या. त्यासाठी लागणारं साहित्य आहे मैदा, रवा, चवीपुरतं मीठ, तूप आणि दूध. आपण एका भांड्यामध्ये 3 ग्लास मैदा घेऊयात. त्यामध्ये चवीपुरतं मीठ घालूयात आणि एक पळी तूप घालूयात. आता हे मिश्रण व्यवस्थितपणे एकत्रित करून घ्यायचं आहे. त्यानंतर 1 वाटी रवा घालायचा आहे आणि हे मिश्रण व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आता थोडं थोडं दूध घालून हे मिश्रण व्यवस्थितपणे मळून घ्यायचं आहे. आता आपलं हे मिश्रण मळून झालेलं आहे. आता आपल्याला याला 10 ते 15 मिनिट झाकून ठेवायचं आहे. आता 10 ते 15 मिनिटानंतर हे पीठ थोडंसं मऊ झालेलं आहे. आता याला अजून थोडंसं आपण मऊ करून घेणार आहोत. तूप लावून मऊ करून घेणार आहोत. आता हे पीठ आपलं व्यवस्थित मऊ झालं आहे. त्याचा एक गोळा घ्यायचा आहे आणि त्याची एक पोळी लाटून घ्यायची आहे. आता या पोळीवरती आपल्याला साठा लावायचा आहे. त्यासाठी तांदळाचं पीठ लागणार आहे आणि त्यामध्ये तूप टाकायचं आहे आणि हे मिश्रण मिक्स करून त्या पोळीवरती व्यवस्थित असं लावून घ्यायचं आहे. आता या पोळीचा रोल बनवायचा आहे, जेणेकरून आपल्याला याचे छोटे छोटे काप बनवता येतील. छोटे छोटे काप करायचे आहेत त्याचे. आता आपण याच्या छोट्या छोट्या लाट्या बनवणार आहोत. लाट्या बनवून झालेल्या आहेत. आता आपण यामध्ये मिश्रण भरून घेऊयात. त्यासाठी लागणार आहे आपल्याला किसलेलं खोबरं, पिठी साखर आणि वेलची पावडर. आता हे मिश्रण आपण या करंजीमध्ये भरून घेऊयात. हे करंजीमध्ये 1 चमच मिश्रण भरलेलं आहे आणि थोडंसं दूध लावून त्या करंजीला व्यवस्थित असं चिटकवून घेतलेली आहे, जे करंजी फुटणार नाही दूध लावल्यानंतर. आपल्या करंज्या तयार झाल्या आहेत. आता आपण याला तेलामध्ये तळून घेऊयात. माझं तेल गरम व्हायला मी ठेवलं होतं. तेल गरम झालेलं आहे. आता मी करंज्या तळून घेते मंद आचेवरती. या थोडासा लालसर कलर आला की आपण या करंज्या काढणार आहोत. या झाल्या आपल्या मऊ खुसखुशीत अशा करंज्या तयार.